मित्रांनो, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी, यशस्वी जीवनाची प्राप्ती होण्यासाठी तुमच्या मनाचा मोठेपणा, उमेदपणा तुमच्या प्रत्येक कृतीतून, वर्तनशैलीतून दिसला पाहिजे, प्रकट झाला पाहिजे. आज आपण पाहूयात लेखक जीवन साळोखे लिखित मी यशस्वी होणारच या पुस्तकातील सौजन्यशील कार्यशैली आहे यशाची गुरुकिल्ली हा लेख. मनाचा मोठेपणा, उमेदपणा म्हणजे काय? दुसऱ्याच्या भावनांची कदर करत, त्यांच्या मतांचा आदर करत आपणहून विचारपूर्वक वागणे होय. मोठ्या मनाचा, विशाल अंतःकरणाचा माणूस आपल्या आयुष्यात जी श्रीमंती अनुभवतो, त्याला ज्या समाधानाचा लाभ होतो, त्याचा लवलेशही स्वार्थी, दृष्टबुद्धीच्या, हेकट आणि घुम्या माणसाला मिळत नाही. म्हणूनच अशा अप्पलपोट्या, ढोंगी माणसांना त्यांच्या स्वार्थीपणाची किंवा लबाडीची किंमत मोजावीच लागते. दुसऱ्यांच्या भावनांची पर्वा करणारे, कदर करणारे, तसेच समजूतदारपणाची भरपाई ही पैशाने, उपकार म्हणून केलेल्या कामाने सवलती देऊन करू पाहणारेही काही लोक आपण पाहतो. इतरांनी आपला आदर करावा, मते विचारात घ्यावीत असं वाटत असेल तर आपणही इतरांशी समंजसपणे वागले पाहिजे, कारण समंजसपणा हाच खऱ्या अर्थाने सुसंवादाचा पाया आहे. दुसऱ्या माणसांच्या भावना न दुखविता आपल्याला जे सांगायचे आहे ते सांगण्याची क्षमता म्हणजे धोरणीपणा किंवा व्यावहारिक शहाणपण होय. तुमच्या चांगुलपणाच्या वर्तन व्यवहारामुळे माणसाला चांगलेच वाटते, मग भलेही ती कृती त्याने स्वतःच केलेली असो किंवा दुसऱ्या कोणी त्याच्यासाठी केलेली असो. 4 प्रेमळ शब्द उच्चारल्याने जिभेला इजा होत नाही, कसलीही दुखापत होत नाही. मनाच्या उमदेपणातून सौजन्यशीलता प्रकट होते. सौजन्यामुळे इतर वेळी बंद असणारे दरवाजेही आपल्यासाठी उघडतात. अत्यंत बुद्धिमान मात्र असभ्य माणसापेक्षा कमी बुद्धीच्या सौजन्यशील माणसाचे सर्वत्र स्वागत होते. तोच आयुष्यात पुढे जातो. तुमच्या चालाकीपेक्षा, सो कोल्ड व्यावहारिक हुशारीपेक्षा तुमचे सौजन्यशील वागणे तुम्हाला यशस्वी करण्यास उपयुक्त ठरते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौजन्यशील वागण्या बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही. सौजन्याने वागण्यासाठी वेगळा वेळ काढावी लागत नाही किंवा कष्ट पडत नाहीत. मी कामात मग्न आहे, सौजन्याने वागण्यास मला वेळ नाही, किंवा मी आता आयुष्यात सर्व काही मिळवले आहे, सौजन्याने वागण्याची मला आता गरज नाही, अशी विधाने केवळ हास्यास्पद आहेत. आपले सौजन्य व सभ्य वर्तन हे आपल्या कृतीतून, कार्यशैलीतून दिसले पाहिजे. उदाहरणार्थ, एसटी प्रवासात एखाद्या वृद्ध किंवा अपंग व्यक्तीस बसण्यास जागा देणे किंवा रस्ता ओलांडताना मदत करणे, गर्दीत एखाद्या हरवलेल्या बालकास त्याच्या पालकाकडे पोहोचवण्यास सहकार्य करणे, यासारख्या गोष्टी म्हणजे सौजन्यच होय. तुमच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य किंवा आभार मानण्याची योग्य पद्धतीही सौजन्यशील ठरते. तसे हे वागणे नेहमीचे, साधे सोपे, मात्र त्याचे फायदे भरपूर. सौजन्यशील व समजूतदारपणे वागण्यासाठी नम्र असावे लागते. तुमच्या नम्र स्वभावामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला उंची लाभते. अतूट वागण्यापेक्षा नम्र व सभ्य वागणे हे समाधानकारक असते, स्वतःसाठी व दुसऱ्यासाठीही. शिष्टाचार व सभ्यता ही सौजन्याची 2 रूपे आहेत. समाजात वावरताना बाहेरच्या लोकांशी शिष्टाचाराचे पालन करून वागावे, तसेच घरातील घटकाशी, नातेवाईकाशी वागताना शिष्टाचार पाळावा. अशा या वागण्यामुळे यशप्राप्तीसाठी, ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक व उपयुक्त वातावरण तयार होते. आपल्या संभाषणात कृपया, प्लीज, आभारी आहे, धन्यवाद, स्वारी, मला माफ करा, दिलगिरी आहे, छान, खूपच चांगले असे छोटे शब्द, वाक्य तुम्हाला कदाचित क्षुल्लक वाटतील, मात्र तसे नाही. असे शब्द योग्य वेळी वापरले तर त्यामुळे यशप्राप्तीचा मार्ग अधिकच सुकर व सुलभ होतो. उद्धट व असभ्य वागणारी, एखाद्याच्या माघारी त्याची विनाकारण निंदा करणारी, द्वेष करणारी, घुम्या स्वभावाची माणसं सर्वांनाच नकोशी असतात. लोक अशा व्यक्तीला टाळतात. इंग्रजीत एक प्रसिद्ध विधान आहे, दृष्ट वृत्तीची ढोंगी आणि दुबळी व्यक्ती समर्थ असल्याचे सोंग आणते, म्हणजेच त्या व्यक्तीचा उद्धटपणा होय. म्हणून तुम्ही मनापासून धन्यवाद द्या.
आभार माना, स्तुती नम्रपणे स्वीकारा. कधीही कुणाच्या कुचकाळ्या करू नका. गावगप्पा करणे, चकाट्या पिटणे, चाटुगिरी करणे यापासून कटाक्षाने दूर राहा. यशस्वी होण्यासाठी तुमची कार्यशैली कशी आहे हे जसे महत्त्वाचे, तसेच तुम्ही कुणाची साथ संगत टाळता हेही तितकेच महत्त्वाचे. जेव्हा लोक तुमची स्तुती करतात तेव्हा तुम्हाला चांगले वाटते. जेव्हा ते दुसऱ्यांची स्तुती करतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटते. याचा अर्थ तुमच्यामध्ये सौजन्य, समजूतदारपणा नाही, व्यावहारिक शहाणपणाचा अभाव आहे. यशस्वी होण्यासाठी तुमच्या नित्याच्या व्यवहारात, वर्तनात सौजन्य हवेच. सौजन्य म्हणजे लाळघोटेपणा किंवा चाटुगिरी नव्हे, स्वतःला कमीपणा घेणे नव्हे. सौजन्य म्हणजे दुसऱ्याची योग्यरित्या कदर करणे. सौजन्य म्हणजे तुमच्यातील नैतिकतेचा दृश्य आविष्कार. धन्यवाद मित्रांनो.